जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। केडीएमटी प्रशासनाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, नादुरुस्त आणि धूर सोडणाऱ्या बसेसमुळे कल्याणकर त्रस्त। कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमात केडीएमटी रोज नवे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। परिवहन उपक्रमातील काही अधिकारी आणि कंत्राटदार मिळून पालिका प्रशासनाची व प्रामाणिक करदात्यांची आर्थिक लूट करत असल्याचा गंभीर आरोप आता होत आहे। जुन्या आणि मोडकळीस आलेल्या बसेस रस्त्यावर उतरवून चालक, वाहक आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचं चित्र आहे। सध्या केडीएमटीच्या अनेक बसेसमधून मोठ्या प्रमाणावर काळा धूर निघत असून यामुळे रस्त्यांवर प्रचंड वायू प्रदूषण होत आहे। नुकतीच याची एक प्रत्यक्ष प्रचिती आली। केडीएमटीच्या एका बसमधून निघणाऱ्या अतिप्रमाणामधील काळ्या धुरामुळे पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीस्वार पत्रकाराचा जीव पुरता गुदमरला। प्रदूषणामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता संबंधित पत्रकाराने आपल्या दुचाकीचा वेग कमी केला आणि या धक्कादायक प्रकाराचे चित्रीकरण केले। या व्हिडिओमध्ये बसच्या सायलेन्सरमधून निघणारा काळा धूर आणि त्यामुळे होणारे प्रदूषण स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाले आहे। हा प्रकार आता कल्याणकरांसाठी नित्याचाच झाला आहे। मात्र अशा प्रदूषणाविरुद्ध आणि नादुरुस्त बसेस विरोधात नेमकी कुठे तक्रार करावी याची माहिती सामान्य नागरिकांना नसल्याने परिवहन विभागाचे अधिकारी दरवेळी नामानिराळे राहत आहेत। मात्र आज पत्रकारानेच हा प्रकार प्रत्यक्ष अनुभवत कॅमेऱ्यात कैद केल्याने केडीएमटीचा ढिसाळ कारभार पुरता चव्हाट्यावर आला आहे। 2 दिवसांपूर्वीच प्रतिनिधी संजय बोराडे यांनी परिवहन व्यवस्थापक डॉक्टर विजय कुमार यांच्याशी या विषयावर थेट चर्चा केली होती। तुमच्या आगारातील आरटीओने पास केलेली एकतरी बस दाखवा, असा थेट आणि रोखडा सवाल त्यांना करण्यात आला होता। मात्र यावर व्यवस्थापकांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले, यातच सर्व काही आले। दुसरीकडे आरटीओ अधिकारी आशुतोष बारकुले हे कल्याण परिसरात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। गतवर्षी मुंबईत एका बसने अनेक लोकांना चिरडल्याची भीषण घटना अजूनही ताजी असताना कल्याण डोंबिवली परिसरात अशा नादुरुस्त बसेस आरटीओच्या नाकाखाली बिनदिक्कतपणे कशा धावत आहेत, हा मोठा प्रश्न आहे। या धूर सोडणाऱ्या आणि खिळखिळ्या झालेल्या बसेसमुळे पाठीमागून येणाऱ्या इतर वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना रोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे। आता यावर वरिष्ठ प्रशासन आणि आरटीओ तात्काळ कठोर कारवाई करणार की आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।